या लेकराच्या आईने स्पष्टपणे सांगितलं की आमचं काही म्हणणं नाहीये, पण तरी सुद्धा या सगळ्यांच्या संबंधाने वडिलांनी काही तक्रार करायची ठरवली. ती खरं तर प्रेयर आहे. जुन्या एका याचिकेला आमची प्रेयर टॅग करा म्हणून, तर त्यांनी ती करावी. ती करण्याला पण हरकत नाही, त्यांनी ती केली पाहिजे, कारण त्यांना न्याय मागण्याचा अधिकार आहे. परंतु एखाद्याच्या दुःखाला आपलं राजकीय भांडवल म्हणून वापरणारी भाजपा किती नीच आणि कपटीपणाचं राजकारण करते हे फार स्पष्ट आहे. हे इतकं नीच आणि पाताळयंत्री राजकारण करणाऱ्या भाजपापासून या लेकराच्या आईवडिलांनी सावध राहिलो पाहिजे की तुमच्या लेकराला न्याय देण्यासाठी नाही, तर तुमचा वापर करून स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्याचा वापर इथं गलिच्छ भाजपा करत आहे. आता याच्यावर फार घसेफोड करणाऱ्या एक बाई विचित्रपणे किंचाळत होत्या. बाईंचा तसा तो नाद आहे, बाई तशाच वागत राहतात, बाईच्या स्वभावाला औषध नाहीये. परंतु मी अत्यंत नम्रपणे आणि जबाबदारीने सांगितलं पाहिजे. काल सोशल मीडियावर खूप धुमाकूळ चालू असताना अनेक लोक म्हणत होते की झोपडपट्टीतली भाषा वापरली, झोपडपट्टीसारखं बोललं जातंय. परंतु अत्यंत विनम्रतेने सांगितलं पाहिजे की झोपडपट्टीला सुद्धा एक क्लास असतो. झोपडपट्टीतली लोक काबाड कष्ट करतात, पण ती प्रामाणिकपणे स्वतःची रोजीरोटी मिळवतात. झोपडपट्टीतली लोक भलेही गरीब असतील, परंतु ती लोक आपलं इमान विकणारी नसतात. त्यामुळे कृपया वाघबाईंबद्दल बोलताना झोपडपट्टीचे उदाहरणं कुणी देऊ नयेत. आता ह्या बाई कोण आहे ज्या फार म्हणतायत की मी लढले, मी संजय राठोडच्या साठी लढले. माझं त्यांना सभागृहाच्या बाहेरून का बरं, तर त्याचं कारण आहे. सभागृहामध्ये ज्यांना आम्ही सदस्यत्व दिलं त्या महिला आता बऱ्यापैकी जिकडे खवा तिकडे थवा असं म्हणत त्या उडून भूर झालेल्या आहेत. आणि प्रामाणिक पुरुष सदस्य ज्या वेळेला बोलतात त्यावेळेला भाजपा बायकांच्या आडून नथीतून तीर मारण्याचा प्रयत्न करतं आणि मग भाजपा बायकांच्या आडून व्हिक्टिम कार्ड खेळायचा प्रयत्न करतं. त्यामुळे भाजपाला उत्तर देण्यासाठी मला इथे पत्रकार परिषद घ्यावी लागेल. काल त्या विचित्र बाईने किंचाळत असं सांगितलं की उद्धव ठाकरेंनी क्लीन चिट दिली का नाही ते विचारा, उद्धव ठाकरेंना विचारा तुम्ही. खरं तर या बाई कधी काळी उद्धव ठाकरेंकडेही पक्षप्रवेशासाठी अगदी गडबडा लोळत आल्या होत्या, तर तो संदर्भ आता मला काढायचा नाहीये. परंतु ज्यांना वाटतंय की उद्धव ठाकरेंनी क्लीन चिट दिली, जर तुम्ही त्या क्लीन चिटला प्रमाण मानून देवेंद्र फडणवीस यांनी संजय राठोडांना मंत्री केलं असेल, तर वाघबाईचा नेता देवेंद्र फडणवीस खरा असेल. आणि जर देवेंद्र फडणवीस खरे असतील तर याचा अर्थ असा आहे की वाघबाई भटक्या विमुक्तातल्या एका नेत्याचं राजकीय आयुष्य उद्ध्वस्त करत होत्या. याचा अर्थ असा आहे की वाघबाई स्वतःच्या राजकीय करिअरसाठी पूजा चव्हाण नावाच्या भटक्या विमुक्तातल्या एका पोरीच्या अब्रूचं मातेरं राजकारण्यांच्या समोर उधळत होत्या.